नमस्कार मंडळी, परत एकदा नवीन ब्लॉगच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेलो आहोत. खरं तर आज 26 जानेवारी होता, म्हणजे झाला. सकाळी लहान मुलं असतील, घरातील महिला असतील, त्या मुलांच्या आई असतील, आपल्या पत्नी असतील किंवा घरातील बहीण असेल, ही सकाळीच उठली होती आणि मुलाची तयारी, मुलीची तयारी. 26 जानेवारीला आपला मुलगा जाणार. सकाळी उठल्यानंतर त्याच्या हातावरती मेहंदी असली पाहिजे. रात्रीच मेहंदी काढली, मुलांनी सुद्धा उत्साहाने मेहंदी काढली. या सगळ्या गोष्टी झाल्या. छान छान कपडे घातले, ड्रेस घातले आणि 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, या रोजी आपण मुख्यतः घरातील मुलं हे 26 जानेवारीला जातात. परंतु या 26 जानेवारीचं महत्त्व, 15 ऑगस्टचं महत्त्व आपल्याला कित्येकाला राहिलेलं आहे आणि कित्येक गोष्टी किंवा कित्येक जण या गोष्टीला महत्त्व देतात. खरंच मग नेत्यानेच हा साजरा केला पाहिजेत का? लहान मुलांनीच हा 26 जानेवारी 15 ऑगस्ट साजरा केला पाहिजेत का? घरातील आणि गावातील आणि भारतातील नागरिकाला या गोष्टीचं महत्त्व राहिलं का? हा देखील प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, यांना फाशी देण्यात आली होती. तुम्हाला आठवत असेल, जर आपण इतिहासाचे पाने जर चाळले तर ते आपल्याला समजेल. परंतु या गोष्टीचं महत्त्व आपल्याला कदाचित राहिलं नाही. आणि तुम्हाला आठवत असेल की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 24 मार्च 1931 रोजी ब्रिटिश सरकारने फाशी देण्याचा निर्णय घेतला. आणि यांना माहीत होतं की या देशातील सर्वसामान्य लोक असतील, जनता असेल, भगतसिंगला जर सकाळच्या टायमाला फाशी दिली, सुखदेवला, राजगुरूला जर सकाळच्या टायमाला फाशी दिली, तर हे लोक फाशी देऊ देणार नाही किंवा या ठिकाणी मोठा जनसागर हा उभा राहील आणि फाशी कदाचित ही रुकू शकते किंवा दिली जाणार नाही, याची भीती ही ब्रिटिश सरकारला सुद्धा होती. आणि त्यांनी प्लॅन रचला. रात्रीचं म्हणजे 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्याचा निर्णय घेतला. आणि संध्याकाळच्या टायमाला फाशी देण्यापूर्वी त्या ठिकाणी एक जो काही जेलर असतो तो आला होता. आणि त्या ठिकाणी भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते. आणि पुस्तक वाचत असताना त्यांनी सांगितलं त्या जेलरनी की भगतसिंग तुम्हाला आता फाशी द्यायची आहे, सुखदेव तुम्हाला फाशी द्यायची आहे, राजगुरू तुम्हाला फाशी द्यायची आहे. आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात म्हणजे जवळपास 7:33 दरम्यान भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशी देण्याचा प्लॅन रचण्यात आला. ते फाशी देण्याकरता जेलर त्या ठिकाणी आला. आणि भगतसिंग त्या ठिकाणी एक पुस्तक वाचत होते. तर भगतसिंग म्हणले, थांबा, 2 मिनटं थांबा, मला थोडंसं पुस्तक वाचू द्या, शेवटचा एक पेज राहिला तो पेज वाचू द्या आणि तेवढं पुस्तक वाचल्यानंतर मला तुम्ही फाशीला घेऊन जाऊ शकता. तो जेलर म्हणतो, आता मला सांगा, तुम्हाला थोड्याच वेळात फाशी दिली जाणार आहे, मग फाशी देत असताना किंवा फाशी देण्याच्या अगोदर तुम्हाला ते पुस्तक वाचून काय उपयोग होणार आहे, त्या पुस्तकाचा नेमका काय फायदा होणार आहे, अशा पद्धतीने तो जेलर त्या भगतसिंगाला म्हणतो. तर भगतसिंग म्हणतात, मी जरी गेलो, माझा देश माझं बलिदान कधीच विसरणार नाही आणि माझे विचार हे कधीच विसरणार नाही. आणि हेच विचार मला या पुस्तकातून, शौर्याच्या गोष्टीतून आणि जी आज भारतावर परिस्थिती आहे त्या लढ्यातून ती शिकायला मिळालेली आहे. म्हणून मी शेवटचं हे जे काही पेज आहे ते वाचणार आहे आणि त्यानंतर मला तुम्ही फाशीवरती घेऊन जा. खरं सांगायचं तात्पर्य म्हणजे ही गोष्ट मी सांगितली किंवा जी काही सत्य गोष्ट घटना ही भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासोबत जी काही घडलेली आहे ते सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आजकालचे नेते असतील, राजकीय पुढारी असतील आणि जे काही सर्वसामान्य लोक असतील, यांना या गोष्टीचं महत्त्व राहिलं का? मग ज्या शहीद लोकांनी, ज्या भगतसिंगांनी, राजगुरूंनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, जीवाचं बलिदान दिलं, या गोष्टीचं महत्त्व आपल्याला राहिलं का? मग या भारत देशात जे इंग्रज होते
ते इंग्रज गेल्यानंतर आता हे पांढऱ्या खादीवाले इंग्रज होऊन बसले का? शिक्षणाचा बाजार झालेला आहे. मुलाचं जर शिक्षण करायचं असेल तर 2 लाख 3 लाख रुपये अशा पद्धतीने डोनेशन द्यावं लागतात. मुलाचं शिक्षण जर चांगल्या शाळेत घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी डोनेशन भरावं लागते, फी भरावं लागते. आणि या देशातील जे काही आमदार खासदार मंत्री संत्री असतील यांची मुलं जे असतील ते विदेशात शिकायला जातात. परंतु सर्वसामान्याला काय मिळते? जिल्हा परिषद. ही जिल्हा परिषद जी काही शाळा असेल तीही बंद पडला जात आहे. याला आपल्याही कारणीभूत आहोत, आपण सुद्धा कारणीभूत आहोत. कारण तर आपण जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवलेले सावित्रीबाई, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही आपल्या अंगावरती शेण घेतलं होतं, चिखल घेतला होता, या गोष्टीचं सुद्धा आपल्याला भान राहिलं नाही. खरं तर शिक्षणाचा बाजार या राजकीय लोकांच्या माध्यमातून झालेला आहे. यांच्याच संस्था येतात, यांच्या शाळा येतात आणि डोनेशनचा जो काही अमाप जो काही लाट चाललेली आहे, जे काही पैसे उकळण्याचे जे काही प्रयास चालू आहे, हा कदाचित या राजकीय लोकांच्या माध्यमातून सुरू आहे. आता असं वाटते की भारत देशात परत एकदा या पांढरी खादीवाल्याचं किंवा कुर्त्यावाल्याचं राज्य येते की काय? संविधान राहते का नाही? असेही प्रश्न विचारले जातात. आता या संदर्भात 26 जानेवारी हा कशा पद्धतीने साजरा केला गेला पाहिजेत, आपलं कर्तव्य काय असणार आहे, 15 ऑगस्ट याचं महत्त्व आपल्यासाठी असणार आहे का? काही गोष्टी फक्त मुलासाठी आणि या राजकीय लोकांसाठीच आहेत? नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.